नमस्कार मंडळी, कसे आहेत? सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात मटार पनीर. तर बघा, ही जी मटार पनीरची रेसिपी आहे ना, अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. शिवाय यामध्ये जे आज आपण मसाले वापरणार आहेत ना, अजिबात तेलामध्ये फ्राय केलेले नाहीत. अगदी नवीन पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी मस्त असं आपलं हे मटार पनीर तयार आहे. अगदी जे घरामध्ये आपल्या साहित्य उपलब्ध आहेत ना, म्हणजे जे मसाले उपलब्ध आहेत ना, त्यामध्येच हे मटार पनीर आपण तयार केले. यासाठी जास्त मेहनतसुद्धा लागणार नाही. फटाफट अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये हे मटार पनीर बनून तयार होतं. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. मटार पनीर बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कांदे असे जाडसरच चॉप करून घेतले आहेत. तर लहान कांदे होते त्यामुळे मी एक 10 ते 12 कांदे त्याचे 4 भाग करून घेतले आहेत. जर तुमच्याकडे जास्तीचे मोठे कांदे असतील तर तुम्ही एक 5 ते 6 कांदे घेऊ शकता. एक 20 ते 25 आपण काजू घेतलेले आहेत. 3 मध्यम आकाराचे टोमॅटो ते 4 भाग असे होतील असे कट करून घेतलेत. नंतर आपण काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये 3 हिरवी विलायची घेतली, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 3 ते 4 आपण इथे लवंग वापरणार आहेत आणि 2 तेजपत्त्याची पानं वापरणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये हे मसाले टाकायचे आहेत. तर बघा, अजिबात आपण हे मसाले तेलात परतून घेणार नाही आहोत. तर सर्व मसाले आपण कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्ये हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व सुके मसाले टाकून घेतले. आता हे मसाले भिजतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर बघा, मसाले चांगले पाण्यात भिजतील एवढं पाणी यामध्ये टाकलं. आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कमीत कमी याला एक 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात. त्यामुळे मसाले जे आहेत ना, ते चांगल्या प्रकारे मौसूद शिजले जातील. तर बघा, आपण हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घेतल्या. पूर्णपणे कुकरची वाफ घालवून घेतली आणि बघा, आपले जे मसाले आहेत ना, अगदी मस्त असे मौसूद शिजलेले आहेत. तर हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे जे मसाले आहेत ना, आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये आपण काही खडे मसाले वापरले होते ना, ते आपल्याला यामध्ये ठेवायचे नाहीत, कारण याचा थोडासा उग्रवास येतो किंवा खाताना याची टेस्ट चांगली लागणार नाही. त्यामुळे सर्व यामधील जे खडे मसाले होते ते काढून घ्यायचे. आणि आता हे जे कांदा, काजू, टोमॅटो आहेत ना, ते आपल्याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायचे. पूर्णपणे थंडगार झालं की याची मिक्सरला अगदी बारीक अशी प्युरी तयार करून घेऊया. तर इथे बघा, मी मिक्सरला ना 2 बॅचमध्ये याची अगदी बारीक अशी प्युरी तयार केली आहे. आता तुम्ही बघू शकता, आपण याची अगदी बारीक अशी प्युरी तयार करून घेतली. आता लगेचच आपण फोडणीची सुरुवात करूया. तर फोडणीसाठी आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं. तर हवं तर तुम्ही इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता किंवा थोडंसं बटर आणि थोडं तेल असं सुद्धा वापरू शकता. आता तेल चांगलं तापलं की यामध्ये एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच अद्रकीचा तुकडा आपण बारीक असा कुटून घेतला आहे. तर तो सुद्धा आपल्याला आता तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी अगदी मध्यम ठेवली आणि मध्यम आचेवर लसूण आणि अद्रक आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. याचा कच्चा वास जाईपर्यंत 1 मिनिटासाठी परतून घेऊयात. तर इथे बघा, आपण हे जे लसूण आणि अद्रक आहे ना, छान असं परतून घेतले. आता परत एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात आणि याचा रंग बघा हलकासा बदलला आहे. आता यामध्ये ना जी आपण प्युरी तयार करून घेतली होती ती सर्व प्युरी टाकून घेऊयात आणि आता चांगल्या ह्याला एकत्रित चांगलं एकजीव करून घेऊयात. इथे मी गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवली आहे आणि मंद आचेवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. आता ही जी ग्रेव्ही आहे ना, ती खूप घट्ट आहे. तर यामध्ये आपण नंतर पाणी टाकणार आहोत. तर सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक 3 ते 4 मिनिट आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे.
तर बघा इथे आपलं या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं आहे आणि एक 3 ते 4 मिनटासाठी ही आपण ग्रेव्ही जी परतून घेतली ना, आता ही परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. बघा ग्रेव्हीला छान असं तेल सुटले, चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतली. आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. तर पाणी ॲड करत असताना पाणी आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाणी यामध्ये टाकायचं नाही. तर सुरुवातीला आपण यामध्ये काही कोरडे मसाले टाकून घेऊयात. तर इथे मी 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड टाकून घेतली. सोबतच 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट वापरला आहे. तिखट जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जास्त तिखट खात नसाल तर बेडगी मिरचीचं तिखट वापरू शकता, कारण त्याचा रंग छान येतो आणि ते थोडंसं कमी तिखट असतं आणि घरगुती जे तिखट आहे ना ते थोडं जास्त तिखट असतं. तर इथे मी घरगुती लाल तिखट वापरले. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. तर बघा याला चांगलं तेल सुटले. परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये पाणी वापरणार आहोत. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि पाणी गरम केलेलंच पाणी यामध्ये टाकलं आहे. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. गरमच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आता पाणी टाकलं की परत एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता ही जी ग्रेव्ही आहे ना ती तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता. आता बघा इथे आपली ही जी ग्रेव्ही आहे ना मस्त अशी दाटसर झाली आहे. जर तुम्हाला अजून थोडंसं पाणी टाकायचं असेल तर वाढवू शकता, पण एवढी ग्रेव्ही ठीक आहे. आता यामध्ये आपण हे मटार टाकणार आहोत, म्हणजेच वाटाणे टाकणार आहोत. तर रात्रभरासाठी मी वाटाणे पाण्यामध्ये भिजत घातले होते. ते छान असे भिजले की सकाळी कुकरला ना मी 1 शिट्टी करून घेतली आणि ते मटार मी आता या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतले आहेत. आता जर तुमच्याकडे वाटाण्याच्या शेंगा असतील ना तर त्याचेसुद्धा तुम्ही मटार वापरू शकता, पण सध्या वाटाण्यांच्या शेंगाचं सीझन नाही आहे, त्यामुळे इथे मी वाटाणे जे आहेत ते रात्रभरासाठी भिजत घातले होते. तर 1 वाटीभर वाटाणे घातले होते, तर तेच मी आता या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतले. 200 ग्राम पनीर घेतला, त्याचे छान असे छोटेसे क्यूब करून घेतले आणि या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतले. आता मटार आणि पनीर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर नेहमीप्रमाणेच आपल्याला पनीर जो आहे ना तो जास्त ओव्हरकुक करायचा नाही. एक 3 ते 4 मिनिट यावर झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला थोडीशी गॅसची फ्लेम आपण हाय ठेवूयात आणि नंतर एक 2 ते 3 मिनटासाठी मध्यम आचेवर शिजवून घेऊयात. आता यामध्ये मी 2 चमचे बटर टाकलेलं आहे. तर बघा बटर जे आहे ना ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. अजून जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल ना तर तीसुद्धा तुम्ही इथे कसुरी मेथी हातावरती थोडीशी क्रश करून टाकू शकता. आता बघा बटर टाकलं की परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि बघा इथे आपली अगदी मस्त अशी ही मटार पनीरची भाजी बनवून तयार आहे. लगेचच सर्व करूयात. आता ही मटार पनीरची भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा नानबरोबर सुद्धा खाऊ शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही मटार पनीरची भाजी बनवली आहे. तर तुम्हीसुद्धा ना एक वेळेस अशी या पद्धतीने मटार पनीर नक्की बनवून पहा. जास्त प्रमाणात कोणते मसाले आपल्याला परतायचे नाहीत आणि भांड्यांचासुद्धा अगदी जास्त प्रमाणात फापट पसारा केलेला नाही. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये तयार होणारी ही भाजी आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.